पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधिवत पूजा व आरती करण्यात आली। यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामांची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडळेश्वर सुधीरदास महाराज, काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानूरकर, एकनाथ कुलकर्णी, पंडित प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8व्या अध्यायाचे, ज्यामध्ये प्रभू श्रीरामांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले। यावेळी मंदिर परिसरातील उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला। मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।